तर नाशिक सारखाच हा प्रकार आता ठाण्यामध्ये पाहायला मिळतोय, कारण ठाण्यामधल्या मनोरुग्णालयामधल्या झाडांवरही आता कुऱ्हाड चालणार आहे। 1614 झाडांपैकी तब्बल 724 झाडं तोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ब्रिटिशकालीन मनोरुग्णालय पाडून आता नवं मनोरुग्णालय उभारलं जाणार आहे। झाडांबरोबरच ब्रिटिशकालीन इमारतही आता जमीनदोस्त होणार आहे। झाडं तोडणार नाही तर पुनर्रोपित करणार असा ठाणे मनपाचा युक्तिवाद आहे। 724 झाडं तोडली जाणार आहेत, पण 400 झाडांचं पुनर्रोपण केलं जाणार आहे। आता यावरूनही मोठा वाद निर्माण होऊ शकतो। झाडांची कत्तल अजिबात झालेली नाहीये। सध्या 3 जुन्या बिल्डिंग्सचे आपण डेमॉलिश केलं आहे, फक्त बिल्डिंग्स तोडून ती जागा प्लेन केली आहे। आत्तापर्यंत आपल्याकडे एकही वृक्षतोड झालेली नाही आहे। दुसरी गोष्ट, ती वृक्षांची मोजणी झालेली आहे। तुम्ही जर एक राऊंड मारलात तर प्रत्येक झाडावर नंबरिंग झालेली आहे आणि त्याप्रमाणे जर ते नगरपालिका TMC कडे जर तो आहे भाग, तर TMC त्या भागातल्या वृक्षतोडींवर जे काय पुनरोपण करण्याचा प्रक्रिया आहे ते शासनाच्या नियमातनच करणार। आत्तापर्यंत काहीही वृक्षतोड झालेली नाही आहे। दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ यांनी। वृक्षतोडी संदर्भातला जो मुद्दा आहे सर्वत्र गाजत असताना ठाण्यातील जो ब्रिटिशकालीन जे मनोरुग्णालय आहे त्याचा देखील आधुनिक पद्धतीने आता कामाला सुरुवात झालेली आहे। 3,300 बेडचा अत्याधुनिक बँगलोरच्या धर्तीवर असं सुसज्ज हॉस्पिटल जो आहे तो मनोरुग्णालय आहे तो बनवण्यात येणार आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं की या ठिकाणी ठाणे मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान असलेलं एक नवीन रेल्वे स्थानकाचं काम देखील आता सुरुवात झालेली आहे। आणि या ठिकाणी जे झाडं आहे, हजारोहून अधिक झाडं, त्यापैकी 700हून अधिक झाडाची कत्तल देखील होणार आहे आणि त्यामधील जे 400हून अधिक झाडं आहे त्याचं वृक्षारोपण देखील होणार आहे। हे मनोरुग्णालयाचे वैद्यकीय उपाध्यक्ष आहे अर्चना गडकरी यांच्याकडनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की सध्या तरी या ठिकाणी डेमोलिशचं काम सुरू आहे 3 इमारतीचं, पण दुसरीकडे जर असं पाहिलं की या ठिकाणच्या कुठल्याही झाडाची सध्या तरी कत्तल झालेली नाहीये। महानगरपालिकेकडून या ठिकाणी जे जाहीर सूचना आहे, जे नंबरिंग आहे ते करण्यात आलेले आहे आणि हे जे झाडं आहे त्याला पुन्हा रोपण करण्यात येणार आहे अशी माहिती हॉस्पिटल जे मनोरुग्णालयाचे अर्चना गडकरी आहे डॉक्टर उपाध्यक्ष त्यांनी कळवलेलं आहे। आणि दुसरीकडे जे वृक्षप्रेमी आहे त्यांच्याकडून ही जे वृक्षतोडी संदर्भातल्या जे काही जे संताप व्यक्त करताय ते एकंदरीत आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। येणाऱ्या काळात हे जो मुद्दा आहे झाड कत्तलचा तो कशा प्रकारे पुढे येईल हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर, हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।